गौतम किसनराव सूर्यवंशी जाऊवाडी आपल्या हलगरा नगरीमधले ते जावाई आहेत आणि त्यांनी ड्युटी आर्मीमध्ये 34 वर्षे ड्युटी केली। वा, खूप सुंदर आहे साहेब। आणि तुम्ही कशी ड्युटी केली ते सर्व सांगा। सर्वप्रथम मी या चॅनलचे आभार। मी गौतम सूर्यवंशी जाऊवाडी इथला जावाई। मी आर्मीमध्ये होतो, 85 मध्ये भरती झालेलो आणि त्यानंतर मी माझ्या सर्व्हिसमध्ये श्रीलंका वगैरे आणि पूर्ण इतर इंडियामध्ये तर फिरावंच लागते आपल्याला, तर ते झालेलं आहे। आणि एकूण माझी सर्व्हिस 34 वर्ष झालेले आहे। मग तुम्ही 34 वर्ष ड्युटी सांभाळून परत त्यानंतर रिटायरमेंट झाल्याच्या नंतर तुम्ही काय काय सेवा केली? म्हणजे रिटायर झाल्यानंतर मी तसं सध्या पुणे येथे स्थायिक आहे। आणि समाजसेवेसाठी काही योगदान तुमचं? समाजसेवेसाठी आता पुण्यामध्ये आमचं ते समाज प्रबोधन चालूच आहे आणि त्यासाठी मी सतत जिथे काही मला वेळ मिळेल तिथे मी जात राहतो। जय भीम साहेब, मेजर साहेब, जय भीम। आणि आमचे त्यांनी खूप असं मेजर साहेबांनी खूप असं सुंदर समाजसेवा केलेली आहे। आणि दामोदर विठ्ठल गायकवाड व्यंकटेश ट्रान्सपोर्ट पुणे यांनी पण समाजसेवा सुंदर केलेली आहे। आणि तुम्हा दोघांचं धर्मराजा हलगरा यूट्यूबच्या माध्यमातून स्वागत करतो। जय भीम, नमो बुद्धाय। आणि माजी मेजर, माजी सैनिक नरसिंग टोंपे यांनी आर्मीमध्ये खूप काही दिवस ड्युटी केलात, ते कशी ड्युटी केलात ते सांगा। आज संविधान दिवस 26 नोव्हेंबर 2025 या निमित्तानं आंबेडकर भवनमध्ये धर्मजारा यूट्यूब चॅनल आल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा देतो। आणि जे महाराजाचं योगदान आहे आंबेडकर भवन म्हणा, समाजकार्यामध्ये म्हणा, जसे की आमचे मित्र दामोदरजी गायकवाड साहेब, प्रथम यांना आम्ही पुण्यामध्ये गेलो, यांच्याशी काही मागणी केली बौद्ध कट्टा बसविण्यासाठी, बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यासाठी। ह्या लोकांना आम्हाला भरभरून दान दिलं, त्याचं आज फळ आम्हाला दिसत आहे। आणि बाबासाहेबांची मूर्ती त्या कट्ट्यावर आम्ही बसविलेलो आहे। या निमित्तानं दामोदर गायकवाडचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांचे ह्या स्थायिक ते पुण्याला आहेत, पण मातृभूमी गाव असल्यामुळं ते हलगरा नगरीमध्ये कधीकधी येतात। आमच्याकडे काय भूमिका असते, आम्ही ज्यावेळेस ड्युटी करत होतो त्यावेळेस आम्ही स्वर्ण मंदिरला ड्युटी केली, जम्मू काश्मीरला केली, अंदमान निकोबारला केली, लेह लद्दाखला केलो, बारामुल्ला, जम्मू काश्मीर, विष्णुमाता, अशा बरेच ठिकाणी आमची ड्युटी मतलब। आणि चायना बॉर्डर, भूटान बॉर्डर। त्यावेळेस मी शिपाई म्हणून पहिलं झालो, नंतर मला 3 वर्षाच्या नंतर डायरेक्ट प्रमोशन मिळत गेलं। 9 वर्षामध्ये मी हवालदार बनलो आणि 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये टोटल माझी 20 वर्ष सर्व्हिसमध्ये आपलं सही सुखरूप महारेजिमेंटची सेवा करून समाजकार्य मी हलगरा नगरीमध्ये करीत आहे। वाह मेजर साहेब, खूप सुंदर असं मार्गदर्शन आहे। तुमचं पण या यूट्यूबच्या वतीने अभिनंदन करतो। आणि दामोदर गायकवाड, तुम्ही यापुढे काय करणार आहे समाजसेवा?
यापुढे काय करणार आहे तुम्ही समाजात? समाजसेवकला आपण हलगऱ्यात कधी बी काय अडचण पडलं तर त्यांना मी मदत करेन. माझे मित्र नरसिंग टोंपे, अशोक टोंपे हे माझे लहानपणाचे मित्र आहेत आणि हे आमचे दाजी आहेत गौतम सूर्यवंशी. आम्ही काय अडचण पडली तर आम्ही खूप तुम्हाला मदत करू समाजकार्य करायची. धन्यवाद. सर्व तुम्ही जे आम्हाला मुलाखत दिली खूप सुंदर दिली. याही पुढे तुम्ही चांगल्या प्रकारे आणि सुंदर अशी समाजसेवा करणार आहेत आणि खूप समाजसेवा करत असताना यापेक्षा कुठलेही माध्यम नाही. यामध्येच आनंद आहे, यामध्येच आनंदाचे दिवस जातात. आणि आमचे आदरणीय नवनाथ गायकवाड ते पण सहकार्य करतात आणि समाजात सेवा करतात. धर्मराजा यूट्यूब हलगरा यांच्या वतीनं मी सर्वांचं अभिनंदन करतो. जय भीम. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.